नमस्कार मित्रांनो, मी संजीव शिरसाट आणि आपण पाहत आहेत जीनियस सायन्स यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेडिंग पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण या व्हिडिओमध्ये की ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचे आपण प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे असतात या संदर्भामध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे, त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे। हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल। ओके, मग आता परीक्षेमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स विचारले जातात, परीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे एग्जाम्पल विचारले जातात। ते एग्जाम्पल आपण कसे सोडवायचे असतात? शाब्दिक रचनेमध्ये दिलेलं असतं। जनरली आपल्याला एक सवय लागलेली असते की एक प्रश्न दिला, त्या प्रश्नाचं थेरॉटिकल उत्तर सोडवलं, लिहिलं, खणखण पाठ केलेलं असतं, लिहिलं आणि बाजूला सरकलं। मार्क काय आहे ते आपणास पडतच असतात। पण आता मात्र इथं काय दिलेलं आहे तुम्हाला की बुकमध्ये दिलेलं, बुकमधले अगोदर एग्जाम्पल घेणार आहे आणि त्यावरचे सॅम्पल एग्जाम्पल मी दुसरे घेणार आहे। मग आता बऱ्याच वेळेस तुमच्या डोक्यामध्ये असा सुद्धा प्रश्न येत असतो की मग हे शाब्दिक उदाहरणं सोडवायचे असतात कसे सोडवायचे शाब्दिक उदाहरणं? कुठंतरी वेगवेगळं काहीतरी टर्म दिलेली असते, मग फॉर्म्युला कसा घ्यायचा हे थोडीशी गुंतागुंत वाटत असते। पण सगळ्यात जास्त मार्क कमीत कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला कशात मिळत असतील तर ते एग्जाम्पलमध्ये मिळत असतात। आणि जनरली जर आपण जर पाहिलं माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर नीट जी मध्ये जे आपण नीट असेल, समजा नीटचं प्रिपरेशन करत असाल, कोणी जीचं प्रिपरेशन करत असेल किंवा MPSCचं प्रिपरेशन करत असेल किंवा UPSCचं प्रिपरेशन करत असेल तर या सगळ्या एक्झामला, सगळ्या परीक्षेला अशा प्रकारचे एग्जाम्पल्स विचारले जातात आणि ते आपल्याला सोडवावेच लागतात। आणि ते कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क्स देऊन टाकणारे ह्या बाबी असतात। ओके, मग आपण काय करूया, एक एग्जाम्पल सोडूया। आपल्या जे पुस्तकामध्ये जे एग्जाम्पल दिलेलं आहे ते एग्जाम्पल अगोदर आपण सोडवूया आणि त्यानंतर मग आपण इतर एग्जाम्पलच्या नादाला लागूया। ओके, इतर एग्जाम्पल मग सॅम्पल तुम्हाला मी सोडून देईन। फक्त 122 आहेत, फक्त 122। माझं टार्गेट होतं आज 150ला तुम्ही घेऊन जाणार। सर्वांनी लाईक करा, केलेलंच असेल, सर्वांनी व्हिडिओ लाईक केलेलाच असेल, सर्वांनी शेअर केलेलाच असेल, सर्वांनी प्रत्येकाने माझा व्हिडिओ स्टार्ट झाल्याबरोबर शेअर करा म्हणून सांगितलेलं आहे। मी व्हिडिओ स्टार्ट झाल्याबरोबर शेअर करा म्हणून मी सर्वांना सांगितलेलं आहे। कमीत कमी किती जणांना शेअर करायला सांगितलेलं आहे? 5 जणांना शेअर करायला सांगितलेलं आहे। आणि 50,000 सबस्क्राईब झाले की आपल्याला मॅथचा क्लास सुरू करायचा आहे। ओके, सर येणार आहेत। ओके, चला इथं काय दिलं पहा, पुस्तकातलंच प्रथम एक्झाम्पल देतोय तुम्हाला कसं सोडवायचं असतं ते। तर पहा, ओके चला, महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स 1 मीटर फ्रॉम ईच अदर। पहा, लक्षात घ्या, महेंद्र आणि विराट। आता महेंद्र आणि विराट ही क्रिकेटपटूंची नावं असतील। महेंद्र आणि विराट हे दोघं जण एकमेकांच्या जवळ बसलेले आहेत, पण 1 मीटर अंतरावर आहे। हा महेंद्र आहे आणि हा विराट आहे। ओके, हे दोघं जण एकमेकापासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत। प्रथमतः प्रॉब्लेम समजून घ्यायचा असतो। ॲक्च्युअली त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते परफेक्ट समजून घ्यायचं असतं। मध्ये काय दिलेलं आहे ते रचना, त्याचं एक पिक्चर फॉर्मेशन करायचं असतं। आपल्या डोळ्यापुढे आता माझा पिक्चर तयार झालं। एक महेंद्र आहे आणि एक दुसरा विराट आहे। दोघं जण 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत, म्हणजे दोघांच्या मधामध्ये 1 मीटर डिस्टन्स आहे। डोळे बंद करून आपण पिक्चर तयार करतोय। ओके, दियर मासेस आर 75 किलोग्रॅम अँड 80 किलोग्रॅम। त्यांचे जे मासेस आहे ते एकाचं आहे किती 75 kg आणि दुसऱ्याचं आहे 80 kg। ओके, रेस्पेक्टिवली दोघांचे मासेस सुद्धा दिले। व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम? या दोघांच्या दरम्यान ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असेल विचारले तुम्हाला, म्हणजे F काय असेल ते विचारलेलं आहे। ओके, व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम? सगळ्यांनी 5-5 जणांना शेअर केलंय का? सगळ्यांनी 5-5 जणांना शेअर करायला सांगितलेलं आहे आणि ज्यांनी शेअर केलेले आहे त्यांनी यस म्हणून आय हॅव शेअर फॉर 5 म्हणून अशा पद्धतीचा एकच मेसेज करायचा आहे। तुमचं नाव, तुमचा वर्ग आणि तुमचा जिल्हा आणि किती जणांना शेअर केला ते इथं सांगा मला तुम्ही। पण हे प्रॉब्लेमकडे लक्ष देत
प्रॉब्लेमकडे लक्ष देत देत तुम्ही तिथं कॉमेंट करायची 5 जणांना, परंतु खोटं बोलू नका मित्रांनो. नाहीतर मी 10 जणांना शेअर केलो सर, मी 10 जणांना सांगितलं सर, खोटं बोलू नका मित्रांनो. केलं नसेल तर नाही म्हणून सांगा, मी आनंदानं स्वीकारेल. आणि केलं असेल तर 5, 10, 15 किती जणांना शेअर केलं ते मला सांगा. ग्रुपवर किती शेअर केला ते सुद्धा सांगा. ओके. पण इथं लक्ष देत इथं लक्ष देत आहेत, मी जे शिकवतोय ते लक्ष देत, नाहीतर तिकडे शेअर करत बसाल, सगळ्यांना सांगत बसाल आणि इकडे लक्ष देणार नाहीत, अशी प्रक्रिया होऊ नये. इकडे लक्ष देत तिकडे शेअर करा, लाईक करा. ओके. मग आता व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यांच्या दोघांच्या दरम्यानचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपणास काढायचा आहे. ओके. आता इथं पहा आर. ओके. इथं काय काय दिलेलं आहे, इथं जे दिले ते आपण पाहूया. ओके. आता इथं जे काय मी अंडरलाईन वगैरे केलंय ते काढून टाकतो. ओके. आता इथं काय केलंय पहा, आर गिव्हन डाटा लिहायचा आहे. मग आता गिव्हन डाटा इथं पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, जे काय दिले ते आपण लिहायचे. मग आता दिलंय काय इथं पहा, थोडंसं माझं चित्र इथं लिहूया एका बाजूला, गिव्हन डाटा. ओके. तर GIVEN डाटा अशा पद्धतीने लिहायचा. जो काही दिलेला डाटा आहे तो डाटा आपण इथं लिहायचा. डाटा म्हणजे दिलेली माहिती, मराठीमध्ये दिलेली माहिती करा, म्हणजे अगोदर माहिती कलेक्ट करायची, काय काय दिलेलं आहे ते, त्या सगळ्यांचे युनिट एकच करायचे, एकाच स्वरूपाचे युनिट तयार करायचे, एकाच पद्धतीची युनिट. समजा मीटरमध्ये असेल तर मीटरमध्ये करा, सेंटीमीटरमध्ये असेल तर सेंटीमीटरमध्ये, किलोमीटरमध्ये असेल तर सगळेच किलोमीटरमध्ये, पण एकाच युनिटमध्ये सर्व कन्वर्ट झाले पाहिजे. आता इथं काय दिलंय पहा, हा जो मास आहे, इथं जो काय मास दिलाय तो मास तुम्हाला इथं दिलेला आहे मीटरमध्ये. तुम्हाला जे डिस्टन्स दिले ते मीटरमध्ये दिले, मास तुम्हाला किलोग्रॅममध्ये दिलेलं आहे. मास वी हॅव गिवन ॲज हिअर इन किलोग्रॅम. ओके. आता इथं दिलेल्या जे काही टर्म्स आहेत त्या टर्मच्या बाबतीत मी इथं तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. आता काय काय दिले बघा, एकाचं मास आपण M1 घ्यायचंय, दुसऱ्याचं मास आपण M2 घेणार आहोत. एकाचं मास M1 आणि दुसऱ्याचं मास M2. ओके. आता मग इथं दिलेल्या पद्धतीने इथं काय दिले पहा, डिस्टन्स दिले तुम्हाला, दोघांच्या दरम्यानचं डिस्टन्स. ते डिस्टन्स किती आहे तर दॅट डिस्टन्स R इज इक्वल्स टू 1 मीटर. ओके. त्यानंतर पहिल्याचं मास काय दिलं, पहिल्याचं मास आपण M1 गृहीत धरू, म्हणून M1 इज इक्वल्स टू M1 इज इक्वल्स टू काय आहे, माझ्या बॅक साईडला चाललं इथे, तर M1 इज इक्वल्स टू किती किलोग्रॅम आहे, 75 kg आहे. ठीक आहे. त्यानंतर जो दुसरा आहे त्याचं मास तुम्हाला सांगितलेलं आहे M2, ते किती आहे, दॅट M2 इज दी 80 किलोग्रॅम. ओके. अशा पद्धतीने डाटा तयार करायचा. त्यानंतर G किती दिलंय, G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याला आपण वैश्विक स्थिरांक असे म्हणतो. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किती दिलाय तो आपणास या ठिकाणी पाहायचा आहे. ओके. मग आता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दॅट टर्म इज, ती किती आहे तर कॅपिटल G इज इक्वल्स टू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. हे पाठ करून ठेवा टर्म, हे पाठ करून ठेवा, ही पुढे तुम्हाला 11वीला 12वीला नीट जीला सगळीकडे उपयोगी पडणारी आहे. ओके. आणि आता काढायला काय सांगितलं तुम्हाला, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ, तर काढायला सांगितलं तुम्हाला व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम, म्हणजे इथं तुम्हाला डिटरमाइन करायला सांगितलेलं आहे F इज इक्वल्स टू हाऊ मच, तर यांच्या दरम्यानचा F किती आहे तो तुम्हाला काढायला सांगितलेला आहे. अशा पद्धतीने डाटा तयार करायचा. ओके. आणि डाटा तयार केल्याच्या नंतर मग तुम्हाला काय विचारलेलं आहे, जे विचारले ते दिलंय काय त्यानुसार फॉर्म्युला काढायचे तुम्हाला F. मग F दिलं असेल, F काढायचा असेल तर टर्म दिला M1 दिलेली आहे, M2 दिलेली आहे, दोन्हीच्या दरम्यानचं डिस्टन्स दिलेलं आहे, बरोबर आहे ना. आणि मग यानुसार जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथं तुम्ही लिहू शकता. काय आहे फॉर्म्युला, तर दॅट फॉर्म्युला इज F इज इक्वल्स टू G M1
m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर हा फॉर्म्युला तुम्हाला घ्यावा लागेल. अशा पद्धतीचा फॉर्म्युला घ्यावा लागतो. मग अशा पद्धतीचा फॉर्म्युला घेतला की मग यामध्ये आपण इथं किमती ठेवायच्या. आता कशा किमती ठेवायच्या असतात ते इथं आपण प्रत्यक्षामध्ये ज्या किमती मी ठेवलेल्या आहेत, हे डाटा सगळ्यांच्या लक्षात आला का? सगळ्यांनी डाटा लिहिलेला असेल, सगळ्यांनी डाटा व्यवस्थितरित्या लिहित चला. ओके. आता नंतर आता पुढं काय सांगूया आपण पहा यामध्ये. देन ओके चला, तर आता इथं काय तुम्हाला डाटा, जो डाटा दिलेला आहे तो डाटा इथं आता एकदा परत मी जे काय सांगितलेलं आहे ते इथं तुम्हाला करून दाखवतो. ओके. जे आपण इथं बोर्डाच्या आपल्या पुस्तकात जे दिलंय ते आपण इथं पाहूया. ओके चला, आता काय काय दिले ते इथं मी घेऊन तुम्हाला सांगतो. हे पहा, f इज इक्वल्स टू, तुम्हाला इक्वेशन दिलं होतं, मी काय दिलं होतं, f इक्वल्स टू जी m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. आता इथं r स्क्वेअर वापरा किंवा d वापरा, फक्त दोघांच्या दरम्यानचं डिस्टन्स वापरायचं आपण. मीन्स वी मस्ट टू यूज द डिस्टन्स बिटवीन दिस टू बॉडीज, त्या दोघांच्या मधलं. ओके. मग इथं तुम्हाला व्यक्ती सांगितलं, महेंद्र आणि विराट म्हटलेलं आहे. मग याच्या ऐवजी दोन बॉडीज म्हणून सांगितलं असेल, दोन मासे सांगितले असतील. ओके. 2 चाइल्ड म्हटलेलं असेल, 2 प्लॅनेट्स म्हटलेलं असेल, काही असेल. मग त्यासाठी अशा पद्धतीच्या ह्या दिलेल्या टर्म्स आपण आता इथं ठेवूया. आता काय काय दिले पहा. m1 ची किंमत, m1 ची किंमत आहे, हे कॅपिटल जी ची किंमत, ही कॅपिटल जी ची किंमत आपण इथं लिहिली. त्यानंतर m1 किंमत दिलेली तुम्हाला 75 किलोग्राम, ही 75 किलोग्राम तुम्ही लिहिली. त्यानंतर तुम्ही m2 दिलेला आहे, m2 म्हणजे 80 किलोग्राम, ते 80 किलोग्राम तुम्ही इथं लिहिलेलं आहे. ओके. पण यांच्या दरम्यानचं जे काय डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती आहे, 1 मीटर आहे. म्हणून हे डिस्टन्स 1 मीटर तुम्ही इथं लिहिलेलं आहे. दिस इज द डिस्टन्स 1 मीटर. परंतु d स्क्वेअर असल्यामुळे आपण इथे d स्क्वेअर लिहिलेला आहे. ओके. आता काय करूया आपण इथे f इक्वल्स टू, या सगळ्यांची तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर कॅल्क्युलेशन जर केलात, भागाकार जर केलात, तर तो भागाकार तुम्हाला इथे मिळतो 4.002 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ -7 न्यूटन, 10 टू दी पॉवर ऑफ -7 न्यूटन. मग आता हे कसं करायचं असतं, तर f इक्वल्स टू 6.67 इंटू 75 इंटू 80 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ -11. मला 75 80 आणि 80चा गुणाकार सांगा. चला, 75 आणि 80 या दोघांचा मल्टिप्लिकेशन सांगा सगळ्यांनी. चला पटफाट फास्ट, सगळ्यांच्या कॉमेंट इथं पाहतोय मी. अनुज नामदेव 175 विद्यार्थी पाहत आहेत म्हणून सांगतो. ओके. जी इक्वल्स टू gm बाय r स्क्वेअर, नाही बेटा, f इक्वल्स टू आहे. चला सगळ्यांनी मला इथं, सर्वांनी मला इथं कॉमेंट करून सांगा, या दोन्हीचा गुणाकार सांगा, पटकन सांगा, पटकन फास्ट. 75 इंटू 80, 75 इंटू 80, 75 इंटू 80 या दोन्हीचा गुणाकार सांगा. व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू. ओके. आणि नंतर त्याला 6.67 ने मल्टिप्लाय करा, 6.67 ने मल्टिप्लाय करा. ओके. चला 600, हां ओके, 600 आलं का. ओके. इथे काय येईल गुणाकार आणखी एकदा सांगतो. 0 6 पंचे 8 पंचे 8 1 8 8 2 16 8 24 8 32 8 पंचे 40 ला 0 हातचे 4 7 8 56 आणि 4 60 म्हणजे 6000. बरोबर आहे, 6000. ओके. आता काय करा, f बरोबर 6000 इंटू
इंटू 6.67 इंटू 10⁻⁻11 यांचा गुणाकार सांगा. सांगा याचा गुणाकार पटकन सांगा. 6.67 इंटू 6000. चला यांचा गुणाकार सांगा. पुस्तकातलं काहीतरी बघून उत्तर सांगायचं नाही मला. पुस्तकातलं काहीतरी बघायचं आणि सांगायचं. मला इथलं सांगायचं. पुस्तकामध्ये आहे, पुस्तकाच्या पद्धतीनं नाही. हे सर्व शून्य 1 2 3 शून्य लिहिले. 6 6 36 6 7 42 ला 2 हातचे 4 6 6 36 आणि 4 40 ला 0 हातचे 4 6 6 36 आणि 4 40. ओके 40. हे 40 झालं. म्हणजे इथं उत्तर येतं तुमचं F इज इक्वल्स टू 4002000 इंटू 10⁻⁻11. असं उत्तर येतं. किती 4002000 10⁻11. पण आता काय करायचं माहिती आहे का? हा जो पॉवर -11 आहे तो एका एका दशांशने इकडे सरकवायचा आणि किती डिजिटने सरकावला तितका पॉवर त्याचा कमी करायचा. आता किती आहे? 1. हे 1 2 3 4 5 6 कितीने सरकावला आपण? 6ने सरकावला. म्हणून F इज इक्वल्स टू 4.002 इंटू 10⁻. आता काय करा 10⁻. कितीने सरकावलाय आपण? 10⁻. तर इथे 10⁻6ने सरकावला म्हणजे मायनस सांगा 4200. ओके चला सांगा. आपण डिजिट सरकावलेला आहे इथं 4 पॉईंटने कन्वर्ट केलेला आहे. 3 4 6 6ने कमी. ओके तर अशा पद्धतीने याचं उत्तर आपण इथं न्यूटनमध्ये काढू शकतो. या पद्धतीने आपण त्याचा पॉवर ट्रान्सफर करू शकतो. ओके चला नेक्स्ट. तर अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे तुम्हाला. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन दी महेंद्रा अँड विराट इज 4.002 इंटू 10⁻⁻7 इतका येतो या दोघांच्या दरम्यानचा फोर्स. ओके इतका येतो त्यांच्या दरम्यानचा फोर्स येतो. तर अशा स्वरूपामध्ये काय सांगितलं? धिस इज व्हेरी स्मॉल फोर्स. आणि हा खूप अतिशय लहान असतो, अतिशय क्षीण असतो आणि अतिशय लहान असल्यामुळे आपण त्याला व्हेरी स्मॉल आणि विकेस्ट फोर्स असं गृहीत धरत असतो. इफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द महेंद्रा अँड द बेंच ऑन विच द सिटिंग इज 0. समजा ज्या बेंचवर हे दोघं जण बसलेले आहेत या दोघांच्या दरम्यानचा फोर्स आहे तो 4.002 इंटू 10⁻⁻7. ओके तर त्यानंतर पुढं आपण जर घेतला तर अशा पद्धत सिटिंग द 0 देन विल बी स्टार्ट मूविंग द विराट अंडर द ॲक्शन ऑफ दिस फोर्स. वी कॅन कॅल्क्युलेट द ॲक्सेलरेशन अँड व्हेलॉसिटी बिटवीन द युजिंग द लॉ ऑफ मोशन. ॲक्सेलरेशन वगैरे आपण ह्या सर्व त्या टर्म आपण तिथं काढू शकतो. ओके त्यानंतर पुढे घ्या. नेक्स्ट बीट घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम एक्झाम्पल 2. चला आता दुसऱ्या नंबरचा एक्झाम्पल नंबर 2 घ्या. आता चला एक्झाम्पल नंबर 2 यामध्ये काय सांगितलेलं आहे? इन अबव एक्झाम्पल assuming that the bench on which the Mahindra is sitting is frictionless starting with 0 velocity, what will be the Mahindra's velocity of motion towards the Virat in 1 second? After 1 second, will this velocity change with time and how? ती velocity बदलेल का आणि कशा स्वरूपाची बदलेल अशा स्वरूपामध्ये इथं सांगितलेलं आहे. ओके त्यानंतर पुढे घ्या. पुढे पुढचा नेक्स्ट प्रॉब्लेम हे बघा अशा स्वरूपामध्ये हे मागं पुढं होत असतं. ओके चला पुढं काय येतं यामध्ये? ओके तर इथं या व्हॅल्यूज तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कॅपिटल आपण गोंधळामध्ये पडू नका. कॅपिटल G
आणि स्मॉल जी मध्ये गोंधळात पडू नका. कॅपिटल जी इज द 6.67 इंटू 10⁻11 आणि स्मॉल जी इज द 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर आहे. हे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर येतं हे. त्यानंतर आता पुढे घ्या फोर्स ऑन महेंद्रा. किती काढला आपण? 4.002 10⁻⁻9 न्यूटन आलेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता पुढं महेंद्राज मास किती होतं? 75 kg आहे. त्यानंतर पुढं दिलं तुम्हाला, सगळ्यांनी नोटबुक घेऊन बसायचं. त्यानंतर मी काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे. काही एक्झाम्पल नोटबुक घेऊन बसायचे आणि मला उत्तरं सांगायचे सगळ्यांनी. यानंतरचं एक्झाम्पल तेच राहणार आहे. अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ द ॲक्सेलरेशन प्रोड्युस्ड बाय द फोर्स ऑन महेंद्रा इज मास इज द 75 किलोग्रॅम. ओके. त्यानंतर पुढं सगळ्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं आहे. दुसऱ्याचे नावं वगैरे घ्यायचे नाहीत. महाराष्ट्र बायोफोलिक फिश फार्मिंग सांगली ब्लॉक करून टाकीन. ओके. त्यानंतर A=F/m हे फॉर्म्युला याचा ॲक्सेलरेशन काढायचं तुम्हाला. मास दिलेला आहे 4.002 10⁻⁻7 न्यूटन आणि मास दिलेलं आहे, फोर्स दिलेला आहे इतकं काढलंय आपण आणि याचं मास दिलेलं आहे इथे. मग यांच्या किमती आपण इथं ठेवूया. तर किमती ठेवल्या असता इथं काय येईल पहा अशा पद्धतीने. ओके. तर 4.0 म्हणजे इथे येतो 4.002 10⁻⁻7 डिवायडेड बाय हे 75. तर यांचा जो काही गुणाकार येईल तो गुणाकार अशा स्वरूपाचा असेल 5.34 10⁻⁻9 म्हणजे 5.34 इंटू 10⁻⁻9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. ओके. तर अशा स्वरूपामध्ये ही व्हॅल्यू मी तुम्हाला इथं दिलेली आहे. त्यानंतर आता पुढची टर्म आपण इथे पाहूया. ओके. पुढे काय सांगते यामध्येच, जर युजिंग द न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन कॅन कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड. एका सेकंदाच्या नंतर त्याची व्हेलॉसिटी काय असेल. मग ते इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. तुम्ही 9वीला इक्वेशन लर्न केलेलं आहे. काय आहे? v = u + a t आहे. मग या सगळ्यांच्या किमती आपण यामध्ये जर ठेवून दिलात तर इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे आणि म्हणून अझुमिंग तर इथं जर सगळ्या टर्म्स आपण ठेवल्या तर हे पहा v u इज द 0. त्यानंतर a काढले आपण तर हे आहे 5.34 10⁻⁻9. ओके. आणि t आहे दॅट इज द t इज द 1 मीटर पर सेकंड. ओके. आणि नंतर या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर येतं 5.34 10⁻⁻9 मीटर पर सेकंड इतकी त्याची व्हेलॉसिटी आली ही. ओके. सिंपल आहे. A=F/m. A=F/m हा फॉर्म्युला वापरा. त्याच्या आधारे तुम्हाला A मिळेल. A मिळाल्याच्या नंतर मग या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्यायचा कोणता v = u + at या स्वरूपामध्ये ठेवायचं आणि या पद्धतीने ठेवून आपण कॅल्क्युलेशन केलं की आपणास अशा प्रकारची व्हॅल्यू मिळते. ओके. आणि म्हणून काय म्हटलंय, महेंद्राज व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड इज 5.34 10⁻⁻9 मीटर पर सेकंड. ओके. त्यानंतर पुढं नेक्स्ट वन इज ॲन एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॅल्यू. ती सुद्धा खूप छोटी व्हॅल्यू असते. ओके. आणि म्हणून इथं स्टेटमेंट दिले तुम्हाला, एक्सप्लेनेशन जे पुस्तकात दिले ते देतोय. माझे स्वतःचे एक्झाम्पल मी आता तुम्हाला पुढे देणार आहे. दिस इज ॲन एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॅल्यू. ओके. द व्हेलॉसिटी विल बी इन्क्रीज विथ इन्क्रीज ऑफ ॲक्सेलरेशन. द ॲक्सेलरेशन विल ऑल्सो नॉट रिमेन कॉन्स्टंट. बदलत राहतो ॲज महेंद्रा मूव्स टुवर्ड्स द विराट. त्याच्याकडे जात असेल तर द डिस्टन्स बिटवीन देम विल डिक्रीज होत जाईल कॉझिंग अँड इन्क्रीजिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. देअरबाय increasing the acceleration as per Newton's second law of motion. न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार ही सगळी प्रक्रिया घडेल म्हटलेलं आहे. ओके. चला आता मी काही तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. ते एक्झाम्पल तुम्ही मला सॉल्व करून दाखवायचे आहेत. चला नोट दिस एक्झाम्पल. चला सगळ्यांनी हे एक्झाम्पल घ्या. नोट सगळ्यांनी एक्झाम्पल घ्या. 2 होमोजिनियस स्फिअर
टू होमोजिनियस स्फियर, one of mass 100 kg, one of mass 100 kg and other of mass 11.75 kg. एकाचं मास आहे 100 kg, दुसऱ्याचं मास आहे 11.75 kg. अट्रॅक्ट ईच अदर, एकमेकाकडे आकर्षिले जात आहेत. विथ ईच अदर विथ अ फोर्स, त्यांच्या दरम्यान एक फोर्स आहे विथ अ फोर्स 19.6 10 to the power of -7 न्यूटन. त्यांच्या दरम्यानचा एक फोर्स आहे, त्यांच्या दरम्यानचा एक फोर्स आहे 19.6 into 10 to the power of -7 न्यूटन. when kept with their centers, kept their centers 0.2 मीटर अपार्ट, त्यांचे सेंटर्स एकमेकापासून 0.2 मीटरने दूर आहेत. तर इस्टिमेट कॅपिटल जी, कॅपिटल जी ची किंमत तुम्हाला विचारलेली आहे. चला काढा, कॅपिटल जी ची किंमत काय असेल. फास्ट मला सगळ्यांचं पाहिजे, मराठी मीडियमच्या सुद्धा सर्वांनाच उपयोगी आहे. मराठी मीडियमच्या मुलांनी उगीच मराठी मराठी म्हणून धरून बसायचं नाही, सर्वांनाच मी इथं समजावून सांगितलेलं आहे. दोन बॉडीज आहेत, एकाचं मास आहे 100 kg, दुसऱ्याचं मास आहे 11.75 kg. ओके, त्यांच्या दरम्यानचा एक फोर्स आहे एफ 19.6 10 to the power of -7 न्यूटन. आणि त्यांचे जे सेंटर्स आहेत, जे केंद्र आहेत, ते एकमेकापासून 0.2 मीटर अंतराने सेपरेट आहेत. तर कॅपिटल जी ची किंमत काय आहे ती सांगा म्हटलंय. चला, यू टेल मी, मला उत्तर हवं आहे. चला फास्ट फास्ट, तुम्हाला वेळ देतोय मी, 1 मिनिटाचा वेळ देणार आहे. 1 मिनिटामध्ये मला सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करून दाखवायचे. आणि आता जे आहे, जे कॅल्क्युलेशन तुम्ही करणार आहेत, तो मी ग्रुप फ्री करतोय. त्या ग्रुपवर मला सगळ्यांनी, आपला जो जीनियस सायन्सचा जो ग्रुप आहे त्या ग्रुप मी ओपन करतोय. तिथं लागलीच मला सगळ्यांनी मला तिथं फोटो पाठवायची आहे, फोटो स्क्रीनशॉट पाठवायचे, स्क्रीनशॉट त्या ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट पाठवायचे मला. ओनली ॲडमिन मी काढून टाकतोय. ऑल पार्टिसिपंट करत आहे ग्रुपमध्ये, तिथं मला सर्वांनी फोटो काढून पाठवायची आहे. आणखीन मला आन्सर कोणाचंच आलेलं नाही. टू होमोजिनियस स्फिअर्स, वन ऑफ मास 100 kg, ऑदर ऑफ मास, एकाचं मास 100 kg, दुसऱ्याचं मास म्हणजे इथं दिलंय m1. चला आता गिवन डाटा तुम्हाला करून दाखवतो मीच. गिवन डाटा GIVEN डेटा. ओके, m1 मास आहे 100 kg. ओके, m2 मास आहे 11.75 kg. अट्रॅक्ट ईच अदर विथ फोर्स, एफ दिलाय तुम्हाला, तो एफ आहे 19.6 into 10 to the power of -7 न्यूटन. when kept with their centers, kept their centers, त्यांच्या सेंटरच्या दरम्यानचं अंतर ते किती दिलंय. what is the distance between them? center 0.2 मीटर अपार्ट. 0.2 मीटर अपार्ट म्हणजे तुम्हाला डी दिलंय 0.2. ओके, आणि काढायचं आहे तुम्हाला कॅपिटल जी. आन्सर येत नाहीये. गोविंद चोले, ऋतुजा बडगुजर, कॅल्क्युलेटरवर केलंय बेटा तू हे उत्तर. ऋतुजा बडगुजर कॅल्क्युलेटरवर केलंय. ऋतुजा बडगुजर, मला फोटो पाठवा इकडे ग्रुपमध्ये फोटो काढून पाठवा. आणि नाव सुद्धा तिथं पाठवायचं लगेच. त्या कागदावर तुमचं नाव लिहायचं, फोटो काढायचे आणि मला पाठवायचे. मी लागलीच पाहतोय मी इथं. तुम्ही ज्यावर कॅल्क्युलेशन केले ते कॅल्क्युलेशन
वर त्याच्यावर हेडिंगला नाव लिहायचं तुमचं, त्या पेजवर फोटो काढायचे आणि मला पाठवायचे. ओके, फोटो काढून पाठवायचे, फोटो काढून कागदावर कॅल्क्युलेशन करायचे आणि मला इथं पाठवायचे. मराठी मीडियमच्या मुलांना मी सर्वांनाच समजेल असं सांगतोय. महाराष्ट्र बायोफोलिक कोण आहे ते सर्व माध्यमांच्या मुलांना समजेल अशाच पद्धतीने घेत आहे. आता तू जर ठरवलं असेल की आपल्याला मराठीच मीडियम आहे ना, आपल्याला शिकायचंच नाही इंग्लिश मीडियमच्या ह्याच्या बरोबरीनं, ते तर तुझा प्रश्न आहे. चला ओके, तर अशा पद्धतीने बऱ्याच जणांचं काही आन्सर आलेले नाहीत आणखी. ओके, तर इथं इक्वेशन आपलं आहे एफ बरोबर तुम्हाला सूत्र दिलेलं आहे. काय आहे तर एफ इज इक्वल्स टू कॅपिटल जी M1 M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर, किंवा डी वापरा, इथं आर वापरा किंवा डी वापरा, नो प्रॉब्लेम. आपल्याला पुस्तकामध्ये डी दिले तर डी वापरा. ओके, एफ इज इक्वल्स टू तुम्हाला काढायचे कॅपिटल जी, तर कॅपिटल जी इज इक्वल्स टू एफ डी स्क्वेअर डिवायडेड बाय M1 M2 डिवायडेड बाय M1 M2. ओके, आणि मग कॅपिटल जी बरोबर एफची किंमत तुम्हाला दिलेली आहे 19.6 इंटू 10⁻⁴. हे एफची किंमत इथं ठेवून द्या. एफची किंमत किती आहे 19.6 10⁻⁻7. ओके, आणि हा जो डी दिलाय तो डीची किंमत आहे 0.2 स्क्वेअर डिवायडेड बाय मासेस दिलेत एकाचं 100 kg आणि एकाचं दिलं आहे 11.75 kg. कॅपिटल जी बरोबर 19.6 इंटू याचा वर्ग करा, तर याचा वर्ग येईल 0.04 इंटू 10⁻⁻7 डिवायडेड बाय. ओके, मग इथं काय येईल, यंदा दोन्हीचा गुणाकार केला तर हा येईल 1175. ओके, मग इथं या 4ने या 6ला गुणून घ्या, तर काय येईल 4 सक्क 24, 24ला 4 हातचे 2, 9 चोक 36 आणि 2 38ला 8 हातचे 3, 4 एक 4 आणि 3 7. दशांश 3 नंतर येईल हे 1 आणि इथले 2 म्हणजे 0.784 इंटू 10⁻⁻7 डिवायडेड बाय 11.75. यांचा भागाकार जर तुम्ही केलात काटछाट पद्धतीने जर केलात तर ती व्हॅल्यू येईल 6.672 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर अशा पद्धतीची ही व्हॅल्यू याची येत असते. ओके, चला नेक्स्ट आणखी एक तुम्हाला नवीन उत्तर देतो. चला नवीन उत्तर देतो, एक नवीन प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम, चला नेक्स्ट प्रॉब्लेम हे मी करून दाखवलेलं. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम चला घ्या पुढचा. अ सॅटेलाइट ऑफ मास एक उपग्रह आहे. उपग्रह अ सॅटेलाइट ऑफ मास a satellite of mass 800 kg revolves around the earth in orbit. कक्षेमध्ये फिरत आहे. रेडियस 2 इंटू 10⁻⁴ किलोमीटर रेडियस आहे त्याची. फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन सॅटेलाइट अँड अर्थ. सॅटेलाइट आणि अर्थच्या दरम्यानचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढा म्हटलं. ही पृथ्वी आहे, हा उपग्रह आहे, तो पृथ्वीच्या भोवती अशा पद्धतीने गोल फिरतोय. ओके, यांच्या दरम्यानचं अंतर दिले तुम्हाला इथं हे 2 इंटू 10⁻⁴ किलोमीटर. पृथ्वीचं मास दिले तुम्हाला 6 इंटू 10⁻24 kg. कॅपिटल जीची किंमत दिले तुम्हाला 6.67 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर.
काढायचं आहे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे यांच्या दरम्यानचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एफ काढायचं आहे. चला काढा. चला कॅल्क्युलेट फास्ट. यांच्या दरम्यान काय काय दिले पहा. अगोदर सॅटेलाइट ऑफ मास, एक सॅटेलाइट आहे, त्या सॅटेलाइटचं मास आपण हे गिवन डाटा. ओके, काय दिलंय M1 तो दिलेला आहे 800 kg. ओके, अर्थ इन ऑर्बिट, पृथ्वीच्या भोवती फिरतोय. मास ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीचं मास दिले तुम्हाला अर्थ. दिस इज दी, याला स्मॉल m म्हणा सॅटेलाइट, आणि मास ऑफ अर्थ कॅपिटल M गृहीत धरा. ते आहे 6 × 10⁻24 kg. ओके, आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G दिलाय तुम्हाला, तो आहे 6.67 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आणि पुन्हा तुम्हाला यामध्ये दिलेला आहे त्यांच्या दरम्यानचा अंतर म्हणजे D दिलंय, किंवा स्मॉल r वापरा, तर ते आहे 2 × 10⁻4 किलोमीटर. मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करा म्हणून सांगितले तुम्हाला. किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करा. ओके, तर एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात? एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात? तर एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. म्हणजेच 2 × 10⁻4 × 1000 म्हणजेच 2 × 10⁻4 2 × 10⁻4 आणि 10⁻3, तर येईल 2 × 10⁻7 मीटर. 10⁻7 मीटरमध्ये हे दोन्हीच्या दरम्यानचं अंतर आपण घेतलेलं आहे. दोन्हीच्या दरम्यानचं अंतर किती असेल तर त्याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. बरोबर आहे. मग मीटरमध्ये जर कन्वर्ट करून घेतलेलं असेल तर काय येईल पुढं त्याचं? तर इथं आपणास काढायचे काय? F काढायचं आहे. मग आता काढण्यासाठी F तुम्हाला विचारलेलं आहे. बरोबर आहे. वी हॅव टू डिटरमाइन हिअर F. मग F काढण्यासाठी आता आपण पुढच्या पेजवर इथं घेतो. F काढण्यासाठीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. F इज इक्वल्स टू G M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. तर F इक्वल्स टू, पहा इथं काय दिले तुम्हाला? F, G ची किंमत तुम्हाला दिलेली आहे. किती आहे G ची किंमत? तर G ची किंमत आहे 6.67 × 10⁻11 इंटू सॅटेलाइटचं मास तुम्हाला दिलेलं आहे 800 आणि अर्थचं मास आपण कॅपिटल M कन्सिडर केलेलं आहे. अर्थचं मास आहे किती आहे? अर्थचं मास पहा इथं दिले तुम्हाला. अर्थ मास इज 6 × 10⁻24, तर 6 × 10⁻24 डिवायडेड बाय त्यांच्या दरम्यानचं अंतर किती दिले? D. D तुम्हाला दिलेला आहे किलोमीटरमध्ये, त्याचं रूपांतर केलं आहे आपण इथं मीटरमध्ये. तर हे आपण मीटरमध्ये केलं असता ते येतं 2 × 10⁻7. चला, किती जण उत्तर देत आहेत मला? किती जण माझ्यासोबत आहेत? माझ्याबरोबरीला किती जण आहेत? चला, फक्त 97 जण आहेत. ओके, फक्त 97 जण. त्यानंतर याला काय करा? F इज इक्वल्स टू चला, उत्तर काही जणांनी दिलं आहे का? काही जणांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे का? ओके, काही जणांनी उत्तर काढलेलं आहे. व्हेरी गुड बेटानो, व्हेरी गुड. कुणीतरी एकानं सांगितलेलं आहे उत्तर 800.4. बरोबर आहे. व्हेरी गुड. मला व्हॉट्सअपवर शेअर करा, व्हॉट्सअपवर सेंड करा. तर यांचे 6.67 × 800 × 6 × 10⁻, हे 10⁻11, हे 10⁻24, या दोघांची वजाबाकी केला तर येईल -13 डिवायडेड बाय या दोनने इथं जर भागाकार केला तुम्ही, 2 × 2 = 6, इथं 3 येईल.
बरोबर आहे. आणि हा 10 टू दी पॉवर ऑफ मायनस, हा जो छेदस्थानी +7 आहे वर जाऊन -7 होईल हा. ओके, तर F इज इक्वल्स टू, सॉरी हे मायनस नाही प्लस होतो बरं का, सॉरी प्लस होतो हा, -11 आणि 24 दोन्ही +11 +13 होतात 10 टू दी पॉवर. ओके, तर यांचा जर भागाकार केलात 8 त्रिक 24, 6.67 इंटू 2400 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 10 टू दी पॉवर ऑफ किती उरेल इथे. जर आपण जर इथं जर वर नेला तर इथं फक्त 10 टू दी पॉवर 10 टू दी पॉवर ऑफ 6 उरेल. ओके, आणि मग त्यानुसार F इज इक्वल्स टू, त्याचं जर मल्टिप्लिकेशन जर केलात तर उत्तर येतं 800.4 न्यूटन. 800.4 न्यूटन अशा पद्धतीने याचं उत्तर येत असतं. ओके, सगळ्यांचं आन्सर मला पाहिजे असतं, सगळ्यांचं आन्सर. चला आणखी एक याच बेसवरचं तुम्हाला मी आन्सर देणार आहे. आणखी एक आन्सर मी याच बेसवरचं तुम्हाला देणार आहे. सगळ्यांचं उत्तर पाहिजे मला. एक खूप अवघड आहे, पण आता ते खूप अवघड आहे ते नको, डोक्यातून धूर निघेल तुमच्या, तेवढं बी अवघड नको, नाही तर मग प्रॉब्लेमपासून पळून जातील पोरं. अरे बापरे म्हणतील, एवढे अवघड प्रॉब्लेम असतात. आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे परीक्षेमध्ये विचारले जात असतातच. च म्हणून सांगतोय.